रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून साठा प्रश्नांची कहाणी नावाची कथा. मध्ये कुठेतरी एक बातमी वाचली, एका तरुण मुलाची कर्मकहाणी. आजकाल रोज सगळ्या प्रकारच्या धक्कादायक बातम्या ऐकून आणि वाचून आपण इतके निबर होऊन गेलोय की सहसा कशानेही हेलावून जात नाही. पण ही बातमी वाचली आणि कुठेतरी पीळ पडल्यासारखं झालं. शरीराच्या स्नायूंचा पीळ पडला की या बाजूने हालचाल करा की त्या कळ ही येणारच. तसं या बातमीवर कसाही विचार केला तरी मनात अनेकानेक प्रश्न उभे राहतच होते. पोरगा मराठवाड्यातल्या एका गावंढ्या गावात राहायचा. घरात त्याचे म्हातारे आईवडील, थोरला भाऊ, धाकटी बहीण, झालंच तर नुकतंच मोठ्या भावाचं लगीन झालेलं म्हणून थोरली बहिणी. सगळ्यांची गुजरण एका शेताच्या तुकड्यावर. शेती तरी कसली, जिल्हा कायमचा दुष्काळी म्हणून जाहीर केलेला. पाणी नाहीच तर शेत काय पिकणार. पण गावातल्या इतरांच्या मानाने बरं एवढंच. वडील आणि भाऊ हाताशी 2 मजूर ठेवून पीक पालटून शेती करायचे. भाऊ फावल्या वेळात गावातली सुतारकीची कामं करायचा. कसंबसं रुटूखुटू चालायचं. धाकट्याला आला या गरिबीचा कंटाळा. म्हणाला, काय राम नाही इथल्या शेतीमध्ये. मी मुंबईला जातो, 4 पैसे कमावतो. आईच्या जीवावर आलं. बहीण रेडवेली झाली. पण पोरगा म्हणाला, उद्या तुझं लग्न व्हायचं, 4 पैसे तर हवेत हातात. थोरला भाऊ म्हणाला, जरूर जा, मी आहे घराकडे बघायला. धाकटा मुंबईला आला. 4 इयत्ता शिक्षण झालेलं. काम कसलं मिळणार. इकडे तिकडे 2-3 दिवस कामे केली. जिन्याखाली झोपला. तिथेच एकाशी दोस्ती झाली. हा त्याला म्हणाला, मला कसली नोकरी मिळणार, मी आपला परत जातो. दोस्त म्हणाला, हिम्मत मत हार ना, तुला काय येतं. पोरगा म्हणाला, काही सुद्धा नाही. दोस्त म्हणाला, असं कसं होईल, काहीतरी तर येतच असेल, नीट याद करून सांग. याला आठवलं, थोरला सुतारकी करीत असताना आपण त्याला थोडी मदत करायचो. म्हणाला, शिकवलं तर सुतारकी करीन. दोस्त म्हणाला, दे ताळी. उद्या तुला कामाठीपुऱ्यातल्या एका फर्निचरवाल्याच्या दुकानात घेऊन जातो. तिथे नक्की काम मिळेल. सहसा असली आश्वासनं कोणी पाळत नाही. दिवस उजाडला की सगळे रात्रीच्या गप्पा विसरून जातात. पण हा दोस्त पोराला खरंच घेऊन गेला. आपल्या ओळखीच्या बोहरी फर्निचरवाल्याकडे. आश्चर्य म्हणजे बोहऱ्याला देखील नेमकी याच वेळी माणसाची गरज होती. बिलकुल आडवेडे न घेता तो याला ठेवून घ्यायला तयार झाला. हळूहळू या तरुण पोराचं बस्तान बसलं. दोस्त म्हणाला, तुझं नशीब चांगलं, नाहीतर मुंबईत माणसांचे केव्हा केव्हा भलते हाल होतात. नाही म्हणजे नाहीच मिळत कामधंदा आणि उपास काढायची वेळ येते. तुझं तसं झालं नाही म्हणजे कमालीचा भाग्यवान आहेस तू. पोरालाही तसंच वाटत होतं. आल्या आल्या दोस्त भेटला, काम मिळालं. त्यातनं मालकही दयाळू. पोरगं लहान आहे, आत्ता गावाकडून आलंय, हे ध्यानात ठेवून त्याला सांभाळून घ्यायचा. पैसेही बरे द्यायचा. त्या पैशांमधून पोरगा बहिणीच्या लग्नासाठी थोडे बाजूला काढायचा. शिवाय कधी 50 तर कधी 100 घरी पाठवायचा. दारूबिरूचा त्याला शौक नव्हता. पानपट्टीसुद्धा तो कधी खात नसे. मटण ते सुद्धा फक्त रविवारी, नाहीतर रोज डाळ भाताची थाळी. कपड्या बिपड्यात सुद्धा शान शौक करावा असं त्यांना वाटत नसे. साधं राहायचा, पैसा शिल्लक ठेवायचा, एक मात्र व्हायचं. कसलाच नाद नसल्यामुळे वेळ जाता जायचा नाही. काम संपल्यानंतर संध्याकाळ खायला उठायची. रस्त्यातून वेडवाकडं भटकून वेळ किती काढणार आणि रोज उठून सिनेमा तरी किती बघणार. वेगळंच काहीतरी करावंसं वाटे. ते काय हे पहिल्यांदा नीटसं लक्षात येत नव्हतं. पण पुढे दोस्ताच्या चावट बोलण्यातून स्पष्ट होत गेलं. शरीर आता पुरतं उमललं होतं. नव्या भुका जाग्या झाल्या होत्या. आपल्याला काय हवंय ते कळायला लागलं होतं. त्यातून दोस्त चावट चित्र दाखवायचा. वेड्यावाकड्या पण चित्तथरारक हकीकती सांगायचा. पाहता पाहता ऐकता ऐकता याचं शरीर पेटल्यासारखं व्हायचं. मनाला वाटायचं हे आपल्याला मिळायला हवं.
पण कसं मिळणार? रस्त्याने जाता येता खूप देखण्या पोरी नजरेला पडायच्या, पण सुताराच्या हाताखाली काम करणाऱ्या पोराच्या वाट्याला त्यातलं कुणी कसं येणार? 6 महिन्यांनी तो गावाला गेला. वडिलांना धोतर, आईला वहिनीला लुगडी, भावासाठी मुंबई फॅशनचा शर्ट, बहिणीसाठी फुलाफुलांची साडी, असं सगळं कापडचोपड मिठाई बिठाई घेऊन तो घरी गेला. घरचे सारे त्याच्या अधूनमधून येणाऱ्या मनी ऑर्डरनीच खुश होऊन गेले होते. त्यांनी त्याचं ऊर भरून स्वागत केलं. धाडस करून मुंबईला गेलास, नशीब काढलंस, असं कौतिक केलं. थोरल्या भावाने मनात हेवादावा न धरता प्रेमाने पाठ थोपटली. शेजारच्या गावात बहिणीच्या लग्नाची बोलणी चालू केलेली होती. आता तिचा नवलाईचा भाऊ गावात आला असताना तो आहे तोवर लग्न पक्क ठरवलं जावं असा विचार आला. थोरल्यानेही पैशाची थोरवी ओळखून धाकट्याकडे मोठेपण दिलं आणि त्याच्या हजेरीतच बहिणीची सोयरीक पक्की केली. 6 महिन्यांनंतर लग्न करायचं ठरलं. मुंबईवाल्याच्या घरातली पोरगी आपल्या घरात यायची आहे या विचाराने शेजारच्या गावची व्याही मंडळी भलतीच फुशारून गेली. सगळा गाव हेव्याने जळायला लागला. पोरगा निघाला तेव्हा वरवर सर्वांनी नाव काढलंस आपलं आणि सगळ्या घराचं भलं केलंस असं म्हणून निरोप दिला. पण त्यांच्या डोळ्यांतली स्वच्छ असूया वाचून पोराला अधिकच धन्य धन्य झालं. सगळ्यांचा निरोप घेऊन 6 महिन्यांनी परत येण्याचा वायदा करून तो मुंबईत कामावर रुजू झाला. पहिले 4 दिवस कामात लक्षच लागेना. एकसारखी गावाची आठवण यायची. भावाच्या बायकोला दिवस गेलेत हे आठवायचं. बहिणीचा जोडा चांगला खुलतोय असं डोळ्यासमोर दिसायचं. अस्वस्थता वाढायची. त्यावर उपाय म्हणून एकदा तो दोस्तांबरोबर एका ठिकाणी गेला. खरं तर दोस्त कधीपासून त्याला आपल्याबरोबर घेऊन जाऊ पाहत होता, पण त्यालाच धीर होत नव्हता. नाना सबबी सांगून तो दोस्ताबरोबर त्या ठिकाणी जाणे टाळायचा, केवळ लाजेपोटी. मात्र दोस्त परत आल्यावर जी वर्णनं करायचा ती अदाशीपणे ऐकायचा. गावाहून परत आल्यानंतर मात्र त्याला फार काळ धीर निघेना. दोस्ताचं बोट धरून त्याने एका नव्या झगमगत्या दुनियेत पाऊल टाकलं. कामाठीपुऱ्यातल्या आपल्या दुकानामधून त्याला त्या दुनियेची झलक नेहमीच दिसत आली होती, पण गावातून मुंबईपर्यंत स्वतःच्या हिमतीवर येणाऱ्या त्या पोराला नुसतं रस्ता ओलांडून पलीकडे जाणं इतके दिवस कठीण गेलं होतं. आज ती 4 पावलं टाकायचं धाडस त्यानं केलं आणि जसा काही तो स्वर्गात जाऊन पोहोचला. तिथली गर्दी, तोकड्या झिरझिरीत कपड्यातल्या, गाल गुलाबी रंगवलेल्या काळ्या पोरी, ते पिंजरे आणि त्यांना अर्धवट झाकणारे प्लास्टिकचे पडदे, अदल्यामधल्या पायऱ्या, तुटलेले अरुंद काळोखे जिने, कळकलाट बडवण्यासाठी मोठ्याने लावलेली कॅसेटवरची चालू गाणी आणि माणसांची एकसारखी ये-जा, हे बघत ऐकून तो पहिल्यांदा बुजला. हे बघून ऐकून तो पहिल्यांदा बुजला. पण त्याच्या परोपकारी दोस्ताने तिथेही त्याला मदत करून चांगला माल पाहून दिला. 4 ओळखी करून दिल्या. थोड्याच वेळात तो तिथे रमून गेला. त्याचं इतके दिवस तणावाखाली राहिलेलं शरीर विसावल्यासारखं झालं. रोज तिथे जाणं परवडण्यासारखं नसलं तरी 1 दिवसाआड तो जाऊ लागला. स्वतःचं मन आणि शरीर सुखवू लागला. त्या क्षणांची वाट पाहत दिवसभराचा कामाचा बोजा तक्रार न करता वाहू लागला. मुंबईत राहताना आता त्याला कसलीच अडचण आली नाही. मध्ये 4 दिवस तो कामावर आला नाही म्हणून मालकाने सुताराला त्याच्या खोलीवर पाठवलं. सुतार जाऊन पाहतो तर हा गोधडी पांघरून निजून राहिलेला. काय होतंय विचारलं तर म्हणाला, ताप आलाय, भयंकर थंडी वाजते. साधा सर्दी ताप असेल म्हणून पहिले 2 दिवस लक्ष दिलं नाही, पण आता अगदीच सहन होत नाही. हे एवढं सांगायलाही त्याला 10 मिनिटं लागली. त्याच्याने बोलवत नव्हतं की मान उचलवत नव्हती. विलक्षण थकवा आला होता. सुताराने कामावर परत येऊन मालकाला हे सांगितलं. म्हणाला, मी तर त्याला पाहिलं आणि घाबरूनच गेलो. ताप आलेली माणसं मी बघितली आहेत, पण हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. वर म्हणाला की त्याला डॉक्टरकडे नेण्याचं काहीतरी करायला हवं आणि ते सुद्धा शक्य तेवढ्या लवकर. मालकाने त्याला आपल्या मैत्रीतल्या एका डॉक्टरकडे नेलं. ताप न्यूमोनियाचा नाही तर टायफॉइडचा असला
तर साफ बरं वाटेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवायची सुद्धा तयारी दाखवली. डॉक्टर मित्रानं सगळ्या तपासण्या केल्या, औषधं दिली. 4 दिवसांनी आराम पडेल तोवर कळ सोस असं त्या पोराला सांगितलं. पोराला तर उभं सुद्धा राहवत नव्हतं. अर्धवट बेशुद्धीतच तो आपल्या खोलीवर गेला न औषधं घ्यायला लागला. इकडे मालक आपलं कर्तव्य बजावल्याच्या आनंदात दुकानात परत जाणार एवढ्यात त्याला डॉक्टरने बाजूला बोलावलं आणि म्हटलं, हा कोण मुलगा आहे? नात्यातला तर नाही? नाही, दुकानावरचा आहे, गरीब आहे, गावावरून आलाय. मग तू असं कर, त्याला थोडं बरं वाटलं की देता येतील तितके पैसे दे आणि गावी परत पाठवून दे. गावी? विश्रांतीसाठी? किती दिवस? कायमचं. आता त्याच्यानं काम होणार नाही का? त्याला काय झालंय सांगायला सुद्धा वाईट वाटतं बघ. एवढा कोवळा पोरगा तो आणि त्याला एड्स झालाय. डॉक्टर मित्रानं केलेलं निदान ऐकून फर्निचरवाला तर हादरूनच गेला. एड्सविषयी अलीकडे त्याच्या कानांवर खूप काही यायचं. त्यातलं नेमकं काही त्याला कळलं नव्हतं, पण प्रकार एकंदरीत असाध्य आणि फार भयंकर आहे एवढं लक्षात आलं. रोग लागतो कसा, पसरतो कसा याचा त्याला विचारच करायचा नव्हता. शक्य तेवढ्या लवकर हा मुलगा आपल्या दुकानातून गेला पाहिजे एवढंच त्यानं ठरवलं. पण हिडीसपिडीस न करता मायाळूपणे त्याच्या हातावर 500 रुपये ठेवले आणि म्हटलं, गावी जा. पूर्ण बरं वाटलं की मगच ये. मुलाला वाटलं की खरंच बरं होण्यासाठी गावी पाठवलंय. तरी आतून कुठून तरी जाणवलं की बहुधा आपला आणि या दुकानाचा संबंध आता तुटला. मालकाच्या पायाला हात लावून तो निघाला. तो गेल्यावर मालकानं पाय साबण लावून स्वच्छ धुतले. तो अचानक आला याचं घरात सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. त्यांनी मनापासून त्याचं स्वागत केलं. गावकरी येऊन त्याची चौकशी करून गेले. बहिणीचं लग्न आता 2 महिन्यांवर आलंय हे ते करूनच जा म्हणाले. तो वरकरणी उत्साह दाखवत होता, पण थकवा अतिशय वाढला होता. पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं प्रवासाचा शीण. नंतर त्यांनी अंदाज केला की मुंबईत अतिश्रम करून पैसे मिळवतोय त्याचा हा परिणाम. पण नंतर पाहावं तर तो निजून राहायला लागला. चेहरा देखील हडकल्यासारखा दिसायला लागला. डोळे खोल जाऊ लागले. थोरला भाऊ काळजीत पडला. आई गावठी औषधं देतच होती, पण सुधारणा काहीच नव्हती. काय झालंय ते पण नीटचं समजत नव्हतं. भाऊ त्याला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने डोळ्या पावडरी दिल्या. त्यांचा अजिबात उपयोग झाला नाही. असे काही दिवस गेले आणि गावात कुठल्याशा कल्याण केंद्राची गाडी वैद्यकीय मदतीसाठी आली. थोरल्याने तिथेही धाकट्याला दाखवले. दक्षिण पाहिल्यावर जुजबी तपासण्या करून गाडीवरच्या डॉक्टरांनी सांगितलं, याचा आजार कसला आहे हे लक्षात आलंय, पण याला आमच्याकडे औषध नाही. याला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल. वर हलक्या आवाजात त्यांनी थोरल्याला विचारलं, या मुलाचे बायांशी नाहीतर बाप्यांशी संबंध आहेत का? त्याशिवाय त्याला ही बिमारी होणार नाही. थोरला हे ऐकून 3 ताड उडाला. धाकटाही गडबडून गेला. आपल्या आजाराला असलं काही कारण असेल अशी त्याला कल्पनाच नव्हती. तो शरमेनं लालबुंद होऊन गप्प बसला. डॉक्टरांनी हलक्या आवाजात विचारलं असलं तरी जवळच उभ्या असलेल्या 1-2 ग्रामस्थांनी ते ऐकलेलंच होतं. कल्याण केंद्राची गाडी गावाबाहेर पडण्याच्या आत अर्ध्या गावाला बातमी पोहोचलेली होती की शहरात वाईट चालीच्या बायांकडे गेल्यानंतर होतो तो आजार या पोराला झालाय आणि त्याचा इलाज तालुक्याच्या इस्पितळातच होऊ शकतो. घरी आल्यानंतर पोरगा खाली मान घालून बसून राहिला. त्याच्या समोरच थोरला नुसता त्याच्याकडे एकटक बघत असं गप्प बसण्यापेक्षा त्याने आपल्या अंगावर वसावसा ओरडावं, आपल्या कानफटात 2 वाजवाव्यात असं पोराला झालं. तो रडायला लागला. थोरला तरीही गप्पच बसून होता. धाकट्याने मग त्याच्याकडे सविस्तर कबिली जबाब दिला. थोरल्याला अंगावर आभाळ कोसळल्यागत झालं, तरीही त्याने धाकट्यावर राग काढला नाही. तो म्हणाला, उद्या जाऊया तालुक्याला, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. खरं म्हणजे त्याचा प्रयत्न चालला होता स्वतःलाच धीर देण्याचा. दुसऱ्या दिवशी दोघं तालुक्याला जायला निघाले. गावातून एकच बस सकाळी सुटायची, ती चुकली. मग थोडी वाट कोणाच्या मोटारसायकलवर तिबल सीट करून
थोडं कुणाच्या बैलगाडीतून, मग मुख्य रस्त्यावर, एका ट्रकमधून आणि शेवटी पायी चालत असे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे पोहोचेपर्यंत थोरल्याचा जीव जिथे कासावीस झाला, तिथे त्या आजारी पोराची परिस्थिती काय व्हावी. तो हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर येऊन कोलमडलाच. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि 5 मिनिटात रुक्षपणे सांगितलं, एड्स झालाय. एड्सच्या केसेस आम्ही इथे घेत नाही. आधी बाहेर व्हा. दया करा डॉक्टर, थोरला कळवळून म्हणाला. त्याच्याने उभंसुद्धा राहवत नाहीये. काहीतरी करा ना. तुम्ही आधी बाहेर निघा न मग बोला. इथल्या सगळ्या पेशंटचा विचार मला करावा लागतो. समजलं? तुमचा एकट्याचा नाही. धंदे करताना लाज नाही वाटली? हॉस्पिटलमध्ये सगळे लोक त्या दोघांकडे प्लेगच्या उंदराकडे पाहावं तसं भयमिश्रित घृणेने बघायला लागले होते. ते दोघं बाहेर पडले. थोरल्याने धाकट्याला दोन्ही हातांनी आधार दिला होता. नाहीतर तो कुठल्या क्षणी पडेल याचा काही नेम नव्हता. दुपारी केली तशी साहस करून परत जाणं शक्यच नव्हतं. सकाळची बस त्यांच्या गावाहून आली की तिनेच परतता आलं असतं. रात्रभर तालुक्यालाच राहण्या वाचून इलाज नव्हता. पण जवळपास धर्मशाळासुद्धा नव्हती. असली तरी तिथपर्यंत चालण्या इतके त्राण आजाऱ्याच्या पायांत नव्हते. दोघं तिथेच बसले. पण तेवढ्यात हॉस्पिटलचा वॉचमन आला. त्याने आवारातूनही हुसकून लावलं. तशी थोरल्याने भावाला उचलून बाहेर आणलं. आवाराच्या भिंतीलगत दोघं रात्रभरासाठी पसरले. पोटात अन्न नव्हतं. जवळ चहाचं दुकान होतं, पण ते आता बंद झालं होतं. रात्री प्रचंड गारठा पडला. आजारी पोरगा असा थडथड उडायला लागला की याचं आत्ताच काहीतरी बरं वाईट होतं की काय या विचाराने थोरला अतिशय घाबरून गेला. त्याने स्वतःचं शरीर भावाच्या अंगावर झोकून थंडीपासून आडोसा केला. गावात कुणालाच एड्सची काही माहिती नव्हती, पण या पोराला कसला तरी भयंकर आणि अनैतिक आजार झालाय असं समजल्यामुळे त्या सगळ्या कुटुंबाकडेच लोक आता संशयाने बघायला लागले. सरपंचाने रीतसर एक मीटिंगच बोलावली. त्या मीटिंगमध्ये ठरलं की यापुढे कोणी असल्या दुराचारी कुटुंबाशी संबंध ठेवायचा नाही. गावात तसे पुष्कळांचे बायांशी संबंध होते. 1-2 बायका तर धंदा करणाऱ्याच होत्या. त्यांच्याकडेही पुष्कळ जण जात. तरीही त्यांच्याविषयी चर्चा होत नसे. किंबहुना हा विषय चर्चा न करता गुपचूप करण्याचा असाच आजवर मानला गेला होता. पण या पोराच्या हातून इतकं भयंकर काही घडलेलं होतं की त्याच्या पापाचं प्रायश्चित्त त्याला इथल्या इथे याच जन्मात मिळालेलं दिसत होतं. मग गावाने चर्चा का करू नये? उलट आपल्याला असा काही रोग झालेला नाही म्हणजे आपण खरोखरीच त्याच्या इतके अनाचारी नाही असा आत्मविश्वास आता प्रत्येकाच्या मनात तयार झाला. गावाने टाकलेला बहिष्कार त्या शेतकरी कुटुंबाला जागोजागी भोवायला लागला. शेतात कामं करायला जे 2 शेतमजूर ठेवले होते त्यांनी कामावर यायला नकार दिला आणि वडिलांवर या उतारवयात नांगर धरायची वेळ आली. अर्थात थोरला त्यांना मदत करायला लागला, कारण त्याच्याकडे सुतार काम करून घ्यायला कोणी फिरकेनासं झालं होतं. ज्यांची कामं अर्धीमुर्धी झाली होती ते ती पुरी करूनही मानेनात की पुरी झालेली घेऊनही जाईनात. त्यातून थोरल्याची बायको झाली होती बाळंत. ती आता अर्भकाकडे लक्ष देईल की शेतात जाईल. घरात एकच म्हैस होती आणि तीही आटली होती. पण गावात कोण त्या बाळासाठी चमचाभर दूध देईल तर सपत सगळा हलकल्लोळ माजला. शेजारच्या गावी धाकटीची सोयरीक ठरली होती. त्या मंडळींकडून निरोप आला की तुमचं घर बाटलेलं आहे, सोयरीक मोडली म्हणून समजा. ती पोरगी रडते. बाप का कशाला विचारतोय? पण निरोप्या या पलीकडे आणखी काही सांगायला थांबतोय कशाला? मुळात तो या बाजूने चालला होता म्हणून त्याच्याचकडे निरोप दिलेला होता. या पलीकडे त्याचा काही संबंध नव्हता. संबंध असलेलं कुणी या घरात पाऊल टाकायलाही तयार नव्हतं. घरात असा आकांत झाला. पण कोणी धाकट्याला नावं ठेवली नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर तो खचत झिजत पहाटेच्या ताऱ्यासारखा विजत चालला होता.
म्हणून बोलून आणखी त्याच्या मनाला घरं पाडू नयेत असं त्यांनी एकेकानं आपणहूनच ठरवलं होतं. सगळे गप्प असत. आईच्या डोळ्यांना मात्र कायम धारा लागलेल्या असायच्या. अलीकडे त्याने स्वतः दाढी करणं सोडूनच दिलं होतं, पण थोरल्याचा वस्त्रा होता. रात्रीच्या वेळी त्याने तो काढून घेतला. तो घराच्या बाहेर आला आणि मनगटाची शीर कापायला बसला. पण त्याचे दोन्ही हात लटालटा कापत होते. अलीकडे सारंच अंग थरथरायचं. पण या क्षणी तो कंप इतका वाढला होता की हात स्थिरच राहीनात. तिथे वस्तारा शिरेला टेकणार तरी कसा? पण त्याचा आपला प्रयत्न चालूच राहिला. पाठीमागं थोरला येऊन उभा राहिला हे त्याला कळलंच नाही. काय करतोस हे असं विचारित थोरल्याने त्याच्या हातातला वस्तारा काढून घेतला. दादा, माझे हात कापतायत, वस्तारा नीट राहत नाहीत. तू माझ्या हाताची शीर तेडी कापून दे. तो भावाला विनवायला लागला. थोरल्याच्याने काही बोलवेना. त्याने रडत रडत भावाला जवळ घेतलं. पण जे चाललं होतं ते फार दिवस चालू शकणार नव्हतं. गाव काही बहिष्कार मागे घेणार नव्हता. मुलगा मुंबईत नोकरी करतो म्हणून रोख पैसा दिसायचा ना तुम्हाला, मग घ्या आता, असा मत्सर गावाच्या मनात होता. त्याला या कुटुंबाची दया कशी येणार? शेवटी या कुटुंबाने ठरवलं की आपण हा गाव सोडायचा. सगळंच गेलं. तिथे घराचा जमिनीचा लोभ ठेवून काय होणार? येथील त्या भावाला त्यांना विकायची घाई आहे म्हणून घेणाऱ्यांनीही भाव फार पाडला. शेतं विकून, म्हैस विकून जी काही भांडीकुंडी किडूक मिडूक होतं ते घेऊन ते त्या तिघी आणि ते एक बाळ असे एसटीत जाऊन बसले. पण एसटी सुरू झाली आणि अर्ध्या तासात मागे कुजबूज चालू झाली. एसटीत गावातली आणखी 2 माणसं होती. ती एकमेकांत बोलली. शेजारच्यांशी बोलली, मागच्यांशी पुढच्यांशी बोलली आणि हळूहळू सगळे बोलायला लागले. एक जण कंडक्टरच्या कानाशी लागला. कंडक्टरने बस थांबवली. म्हणाला, या पोराला उतरवा तर बस पुढे जाईल, नाहीतर इथेच थांबून राहील. थोरला जागेवरून उठून कंडक्टरची समजूत घालू लागला. हा रोग असा लागत नाही असं सगळ्यांना पटवू लागला. तो पोरगा एकटा कुठं जाईल म्हणून विनवण्या करायला लागला. हे चाललंय तोवर पोरगा पटकन उतरला. होता तसा सामानातली तनसडीसुद्धा न घेता चालायला लागला. त्याच्याने पाऊल उचलत नव्हतं, तरी सगळी शक्ती एकवटून तो धावायला लागला. बसमध्ये सगळ्यांना तोंड देणाऱ्या थोरल्याच्या हे बरंच उशिरा ध्यानात आलं. तो लगेच बसमधून उतरला. भावाच्या मागे जाऊ लागला. पोरगा थांबला. जेवढं जमेल तेवढं मोठ्याने ओरडून सांगू लागला, दादा, माझ्या मागे येऊ नको. जा, तुम्ही सगळे जा दादा. थोरला थांबला. पायातलं सगळं बळ गेल्यासारखा एकसारखी उडणारी धूळ त्यांच्यामधून चालली होती. धाकट्याची आकृती विरळ होत होती. धाकटा पाय ओढत चालला होता. त्यानं ठरवलं होतं आता इथेच पडून राहायचं. या धुळीत जितके दिवस जातील, रात्री जातील, तितका वेळ मुळीच हालचाल न करता प्राण जाईपर्यंत असं पडून राहण्यासाठी जिथे कोणी हटकणार नाही अशी गाडी रस्त्यापासून लांबची जागा तो शोधत होता. त्याच्या पाठीमागून असंख्य प्रश्न चालत होते. त्या पोराचं मुळात काय चुकलं होतं? कशाची ही सजा त्याला मिळाली होती? दुष्काळी प्रदेशातला शेतकरी उपाशी मरतो याची? उपाशी मरण्यापेक्षा तो शहरात काम बघायला गेला याची? तिथे तारुण्यातल्या गरजेपोटी तो लालबत्तीमध्ये गेला याची? कुंटणखान्यांना कोणीही कसलेही आरोग्याचे स्वच्छतेचे नियम लावत नाही याची? एड्सवर उपाय न करता त्या पेशंटला तालुका पातळीवरची हॉस्पिटल्स बाहेर फेकून देतात याची? कुणाची ही कोंडी करण्यापुरता समाज एकत्र येतो याची? केवळ संसर्गाने एड्सची बाधा होत नाही हे समजू न शकणाऱ्या गावकऱ्यांच्या अडाणीपणाची? कशाची? पण हे प्रश्न त्या पोरवयाच्या अशिक्षित मुलाला सुचतच नव्हते. मग त्यांची उत्तरं तो कुठून शोधणार? आपली दुर्दशा त्याने गेल्या जन्मीच्या पापाचं
फळ म्हणून स्वीकारूनच टाकली होती. त्याने उशाला एक दगड घेतला आणि धुळीत हातपाय पसरून तो शांतपणे पडून राहिला. चला, सगळी दगदग संपली. एसटी बसचा आवाज दूर दूर जाताना त्याने ऐकला. त्याला हायसं वाटलं. सावकाश वर येणाऱ्या सूर्याकडे पाहत तो धुळीत शांत पडून राहिला. कथा समाप्त.